की आम्ही घड्याळाला मतदान केलं नाही आणि घड्याळाला मतदान करणार नाही अशी शपथ घेतलेली आम्ही माणसं आहोत. अशा असणाऱ्या या मलिदा गँग बरोबर आम्हाला काम करण्याची अजिबात इच्छा नाहीये. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार. जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. खऱ्या अर्थाने संकल्प महाविजयाच्या या मेळाव्याच्या निमित्ताने अगदी कमी वेळात म्हणजे काल या मेळाव्याची तयारी केली आणि आज तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल तुमच्या सर्वांचंही मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. याचबरोबर पत्रकार बंधूंचंही स्वागत करतो. सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना मी सांगतो की कालच आम्ही या मेळाव्याची तयारी केली. आपल्या अतिशय कमी अवधीमध्ये एवढा मोठा जनसमुदाय आपल्यासमोर आम्ही उपस्थित करू शकलो. याचं कारण की अगदी भारतीय जनता पार्टी 2019 साली हर्षवर्धन पाटील साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी साहेबांबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने घरोघरी कमळ पोचवण्याचं आणि कमळ फुलवण्याचं काम माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेलं आहे साहेब. याचीच ही पावती आहे. म्हणून याका आपल्या प्रेमापोटी, हर्षवर्धन पाटील साहेबांच्या प्रेमापोटी ही सर्वजण इथं उपस्थित आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष म्हणून काही गोष्टी सांगणं अपेक्षित आहेत. साहेब, 2019च्या निवडणुकीमध्ये अतिशय कमी वेळ होता, आम्हाला घरोघरी कमळ पोचवता आलं नाही आणि त्यानंतरचा जो काळ मिळाला, आम्ही काय रडणारं नेतृत्व नव्हतं, आमच्यासोबत लढणारं नेतृत्व होतं. म्हणून घरोघरी आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करायला सक्षम ठरलो, प्रभावी ठरलो. आता या तालुक्यामध्ये 329 बूथ आहेत. मला सांगायला अभिमान वाटतोय की 329 बूथवरती 329 अध्यक्ष, 329 अध्यक्षांची कार्य समिती, 68 शक्ती केंद्र प्रमुख, त्याचबरोबर 121 युवा मोर्चाचे युवा वॉरियरचे सगळे प्रमुख, त्याचबरोबर 7 मोर्चे, त्याचबरोबर 18 आघाडी. या संपूर्ण रचना ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे, 1,12,000 मतदानाचं रूपांतर 1,50,000 मतदानामध्ये आम्ही करू शकतो, एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. खऱ्या अर्थाने बारामती लोकसभेत सुद्धा आमच्या सगळ्यांची इच्छा होती की कमळाचं तिकीट असतं, आपला खासदार आम्ही अतिशय इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय लीड निवडून दिला असता. परंतु काही हरकत नाही साहेब, आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत, आपल्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. परंतु मला सांगायचंय की आम्ही या समाजातल्या, या तळागाळातल्या या सर्व लोकांची भूमिका किंवा या सगळ्या लोकांची खतखत तुमच्या समोर मांडणं हे माझं मी कर्तव्य समजतोय. आम्ही आतापर्यंत तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय की आम्ही घड्याळाला मतदान केलं नाही आणि घड्याळाला मतदान करणार नाही अशी शपथ घेतलेली आम्ही माणसं आहोत. परंतु साहेब, समीकरण बदललं. राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रूही नसतो, राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्रही नसतो. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटल्यानंतर जे काही आपण ठरवाल ते काम करण्याची जबाबदारी आम्ही घेतोय. पण साहेब, खऱ्या अर्थाने या 20 वर्षामध्ये आमचा संघर्ष झालेला आहे. या लोकांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस केलेल्या आहेत, या सरपंचावरती अन्याय केलेला आहे, आम्हाला जिल्हा परिषद कडून, जिल्हा नियोजन मंडळाकडून येणाऱ्या विकास नीतीमध्ये काटछाट केलेली आहे, आमच्या सरपंचांना आम्ही देऊन 2-2 कोटीची कामं देऊन फोडलेलं आहे. अशा प्रकारचा प्रत्येक ठिकाणी पावलोपावली संघर्ष या माणसांनी केलेला आहे आणि अशा असणाऱ्या या मलिदा गँग बरोबर आम्हाला काम करण्याची अजिबात इच्छा नाहीये. परंतु मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो, आपण आमचे नेते आहात आणि आपण आमच्या नेतृत्वाचा सन्मान करतात हे आम्ही पावलोपावली म्हणतोय. आणि जर आपण ठरवलं तर या महाराष्ट्रात काहीच अशक्य नाहीये. म्हणून मी आपल्याला सांगतोय की आपण हर्षवर्धन पाटील साहेब बांधल ते तोरण आणि देवेंद्र फडणवीस साहेब ठरवतील ते धोरण आमच्या सगळ्यांचं आहे. फक्त एकच इच्छा आहे साहेब, अतिशय संघर्षातून आमचं नेतृत्व फुललंय आणि या नेतृत्वाला आम्ही तुम्ही सांगाल ते काम करू, तुम्ही सांगाल ते तळमळीने काम करू, प्रयत्नाची पराकाष्ठा करू, लोकसभेमध्ये मताधिक्याने आम्ही सर्व काही करू. परंतु आमची एकच इच्छा आहे आणि या सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे आणि एकच अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो. ऑक्टोबर 2024च्या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हर्षवर्धन पाटील साहेबांच्या रूपाने विधानसभेत निवडून आणायचा आहे. एवढीच फक्त अपेक्षा आपण पूर्ण करावी, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.